आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय: परमेश्वर यांचे 3 युगांमध्ये थोडे जीव पार करण्याचे वचन देणे. प्रश्न: परमात्मा यांचे काललोकात येणे तसेच कालब्रह्मद्वारे वचनबद्ध करून 3 युग म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग तसेच द्वापार युग यामध्ये थोडे जीव कालजाळ्यातून काढणे तसेच कलियुगात हवे तेवढे जीव मुक्त करविण्याचे वरदान प्राप्त केले. काय परमेश्वराला माहीत नव्हते का की कालब्रह्म काय मागणार आहे? जर परमेश्वर यांना ज्ञान नसेल तर ते सर्वज्ञ नाही झाले. जर ज्ञान होते तर वरदान का दिले? उत्तर: लेखकाद्वारे. सत्ययुगामध्ये महापुण्यात्मांचा जन्म होतो. पृथ्वी पूर्णपणे प्रदूषण मुक्त असते. फळदार वृक्षाची भरभराट असते. घनदाट जंगल असल्यामुळे अधिक ऑक्सिजन युक्त हवा वाहते. मानवी शरीर अत्यंत निरोगी राहते. सत्ययुगाच्या प्रारंभी माणसाचे वय लाखो वर्षाचे असते. परस्पर बंधुभाव, प्रेम, इतरांचे दुःख, स्वतःचे दुःख समजणे हा त्या काळातील मानवाचा स्वभाव असतो. चोर, डाकू, परस्त्री गमन करणारे नावापुरतेच सत्ययुगाच्या शेवटी असतात. स्त्रीच्या अगोदर पतीचा मृत्यू सत्ययुगात होत नाही. पित्याच्या अगोदर मुलाचा मृत्यू होत नाही. संपूर्ण मानवी समाज हा परमेश्वराला घाबरणारा, पापपुण्यावर खोल विचार करून कार्य करणारा असतो. तसेच अधिक वेळ परमात्म्यांच्या भजन स्मरण आणि वेदांच्या अध्ययनामध्येच व्यतीत करतो. पूर्वीच्या जन्मामध्ये केलेल्या भक्ती अभ्यासाने प्रत्येक व्यक्ती म्हणजे स्त्री पुरुष समाधीस्थ होतो. अनेक वर्षांपर्यंत न खाता पिताच समाधीद्वारे वरच्या लोकातील दृश्य इथे बसून पाहत राहतात. नामजप न करता अधिक वेळ समाधीमध्येच व्यतीत करतात. ज्या कारणाने त्यांना तपश्चर्येचे फळ प्राप्त होते. तपाने राज्य प्राप्त होते. राज्य भोगून पुन्हा ती व्यक्ती नरकाला प्राप्त होते. हे कालब्रह्मच्या जाळ्याचे सुनियोजित चक्र आहे. जी व्यक्ती पृथ्वीवर बसून स्वर्गातील नृत्य पाहते, जी धर्मराजाच्या दरबारातून सुद्धा इतर सूचना प्राप्त करते, तर ती व्यक्ती आपल्या साधनेला सर्वोत्तम मानून बसते. अशी स्थिती सत्ययुगाच्या प्रारंभी प्रत्येक मनुष्याची असते. त्यांच्यात सिद्धी देखील इतर युगातील प्राण्यांपेक्षाही अधिक असतात. या कारणास्तव तत्वज्ञान स्वीकारत नाहीत. त्रेतायुगात जन्मलेले प्राणी सत्ययुगातील प्राण्यांपेक्षा कमी पुण्यवान असतात. त्रेतायुगामध्ये पण संपूर्ण मानव समाज परमात्म्याला घाबरणारा, भक्ती करणारा असतो. भक्ती, शक्ती आणि सिद्धी पण खूप व्यक्तींमध्ये असते. त्रेतायुगाच्या सुरुवातीला माणसाचे वय 10,000 वर्षे असते. परमात्म्याची भक्ती करण्यावर पूर्ण विश्वास करतात. या युगामध्ये पण प्राणी अधिक दुःखी नसतात. परंतु त्रेतायुगामध्ये मानवतेत काहीशी घसरण होते. आपल्या साधनेवर अतिदृढ राहतात. जी साधना करतात त्यावरूनच मानतात की आपल्याला लाभ होत आहे. प्रत्यक्षात तो लाभ पूर्वीच्या जन्मातील पुण्याच्या संयोगामुळे होतो. ते समजतात की जी साधना आपण करत आहोत हे सुख त्याचेच प्रतिफळ आहे. उदाहरण: संत रामपालजी महाराज म्हणाले आहेत की पूर्वी मी सर्व साधना शास्त्रविधीच्या विरुद्ध करत होतो, परंतु जो लाभ होत असे तर समजत असे की या भक्तीच्या प्रतिफळानेच होत आहे. जसे परीक्षा उत्तीर्ण होणे, मुलगा होणे, नोकरी मिळणे इत्यादीला आपल्या भक्ती साधनेचे प्रतिफळच मानत होतो. आता तत्वज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर समजले की जी भक्ती करत होतो त्याने काही लाभ होणार नव्हता. या कारणास्तव त्रेतायुगातील प्राणीही तत्वज्ञान स्वीकारत नाहीत. तरीही एकूण तत्वज्ञान ग्रहण करणाऱ्यांची संख्या खूपच कमी असते. द्वापार युगात मनुष्य त्रेतापेक्षाही कमी पुण्यवान असतात. दुर्गुणीही अधिक होत जातात. परमात्म्याची भक्ती करण्यावर विश्वास तर ठेवतात, परंतु सर्व चैनीच्या साधनांचा वापर करतात. जसे अनेक बायका जुगार खेळणे, मद्यपान इत्यादी विकार काही व्यक्ती सुरू करतात. वर उल्लेखलेल्या युगांप्रमाणे या द्वापार युगातही भक्त आपली साधना लाभदायक मानून करत राहतात, जी शास्त्राच्या विरुद्ध असते. पण प्रत्यक्षात ती पापांचा नाश करणारी, कष्ट निवारण करणारी नसते. जसे आपण वरील उल्लेखात ऐकल्याप्रमाणे श्रीकृष्णाने पांडवांना जो कष्टनिवारक म्हणजे पापकर्मनाशक भक्तिविधी सांगितला होता तो काही कामी आला नाही. द्वापार युगातही व्यक्ती तत्वज्ञान फार कमी ग्रहण करतात, परंतु वरील दोन्ही युगांपेक्षा अधिक प्रमाणात तत्वज्ञान ग्रहण करतात.
तरीही ते मध्येच विचलित होतात, कारण शास्त्राविरुद्ध साधना करणारे जास्त लोक असतात. या कारणास्तव सत्साधना करणारे आपला विश्वास गमावून बसतात. सत्साधना काही वर्ष करून सोडतात. 2-4 जीवच पूर्ण आयुष्यभर विश्वासाने लागून राहतात व मोक्ष प्राप्त करतात. द्वापार युगात प्रारंभी मनुष्याचे वय 1000 वर्षे असते. कलियुगात ही सर्वजण परमात्मा यांना मानणारे असतात. कालब्रह्म आपल्या भक्तिज्ञानाचे दूत पाठवून अनेक प्रकारच्या धर्मांचे उत्थान करतो. सर्व धर्मांचे श्रद्धाळू आपापल्या धर्मातील धार्मिक कार्याला श्रेष्ठ मानून दुसऱ्याच्या धार्मिक कार्यात दोष शोधत राहतात. धर्मावरून ते आपापसात भांडणे करून समाजात अशांतता पसरवत असतात. कलियुगात ज्या प्राण्यांचा जन्म होतो ते सतयुग, त्रेतायुग आणि द्वापार युगात आपली पुण्यकमाई संपवून पुण्यहीन होतात. पावलोपावली संकटे येत राहतात. शरीरही कोणत्या ना कोणत्या रोगाने युक्त असते. संपूर्ण मानव समाज हा कोणत्या ना कोणत्या रोगाच्या विळख्यात नक्कीच असतो. जी साधना कलियुगातील भक्त करत असतात त्याचा त्यांना काही फायदा होत नाही. त्यांचे पूर्वजन्मातील पुण्य शेष नसते. तसेच जी साधना ते कलियुगातील श्रद्धाळू करतात ती शास्त्रविधी विरुद्ध असते. ज्या कारणाने त्यांचे कुठलेच कष्ट निवारण होत नाही ना वांछित कार्य सिद्ध होते. काही काळानंतर साधकाचा परमात्मावरील विश्वास उडून जातो. तो विकार करू लागतो. चोरी, दरोडा, फसवाफसवीचा सहारा घेऊन धनी बनू पाहतो. अवैध विधीने धन जमा करतो. तो पापाचा भागी होऊन बनतो. अवैध विधीने जोडलेले धन स्थायी नसते. प्राणी भाग्याहून अधिक ठेवू शकत नाही. ते धन एकतर रोगाच्या चिकित्सेत खर्च होईल वा चोरी होईल वा कोणी मित्र घेऊन परत देणार नाही. शत्रुत्वाला जन्म देईल वा कन्येच्या विवाहात अधिक खर्च करून प्रतिष्ठा बनवेल. कित्येक वेळा दिसते की विवाहाच्या काही काळानंतर मुलीचा मृत्यू होतो. ते धन काही कामी येत नाही. अशा प्रकारे ते अवैध विधीने जोडलेले धन तर राहिले नाही. जे ते धन प्राप्त करताना झालेले अपराध आहेत ते शिल्लक राहतात. ते भोगण्यासाठी कुत्र्या गाढवाची योनी प्राप्त होते. कुत्र्यांना पाहिले आहे, खाज लागलेली असते. डोक्यात जखम झाल्याने जखमेत किडे झालेले असतात. मागील पायांना लकवा होतो. पुढील पायांच्या साहाय्याने तो अपराधी चालतो. मागील पाय घासत असतो. कलियुगात पूर्ण परमात्मा अन्य युगांप्रमाणे तत्वदर्शी संताची भूमिका बजावण्यासाठी येतात. ते शास्त्रविधीनुसार सत्साधनेचे ज्ञान देतात. जो श्रद्धाळू आपल्या परंपरागत साधनेने लाभ प्राप्त करू शकत नाही, जेव्हा तो पूर्ण परमात्मांची भक्ती तत्वदर्शी संतांनी सांगितल्याप्रमाणे करतो तेव्हा त्याला त्वरित लाभ होतो. तो श्रद्धाळू तात्काळ परमात्मा यांचे तत्वज्ञान ग्रहण करतो. या कारणास्तव कलियुगात अधिक मनुष्य परमेश्वरांचा मार्ग स्वीकारतात तसेच पूर्ण मोक्ष प्राप्त करतात. म्हणूनच कबीर परमेश्वर यांनी कालब्रह्मला वरदान दिले होते. कालब्रह्म याने प्रार्थना केली होती, 3ही युगात सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युगात थोडे जीव पूर्ण प्रभूंच्या शरणात जावेत. कलियुगात जेवढे पाहिजे तेवढे प्राणी आपल्या म्हणजे पूर्ण परमात्मा यांच्या शरणी जावेत. माझा काही विरोध नाही. कालब्रह्मने विचार केला होता की कलियुगापर्यंत सर्व मानवांना शास्त्रविधी त्यागून मनमाने आचरणावर म्हणजे पूजावर आरूढ करेन. देवी देवतांची पूजा मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, मूर्तीपूजा, तीर्थस्थान, पितर व भूतपूजा आदींवरच आधारित करून टाकेन. ज्यावेळी पूर्ण परमात्मा यांनी पाठवलेला तत्वदर्शी संत कलियुगात येईल, तो शास्त्रविधीनुसार साधना करण्यास सांगेल, पूर्वीची पूजा बंद करण्यास सांगेल, तर तेव्हा भ्रमित भक्त समाज त्या तत्वदर्शी संतांशी वाद करेल. या कारणास्तव कलियुगात कोणत्याही प्राण्याला पूर्ण परमात्मा यांच्या तत्वज्ञानाची प्राप्ती होऊ शकणार नाही. तो तत्वदर्शी संत झक मारत म्हणजे आटापिटा करत राहील. परंतु पूर्ण परमात्मा यांना ज्ञात होते की कलियुगात जीव महादुःखी होतील. जी साधना ते करत आहेत ती शास्त्रविधीच्या विरुद्ध असल्याने लाभदायक ठरणार नाही. माझ्याद्वारे वा माझा अंश म्हणजे वंश तत्वदर्शी संतांद्वारे सांगितल्या जाणाऱ्या साधनेने ते दुःखी प्राणी महासुख प्राप्त करतील. त्यांच्या सुखांना पाहून इतर जीवही आकर्षिले जातील. हे तत्वज्ञान विशेषतः कलियुगात त्यावेळी प्रकट होईल जेव्हा सर्व मानव म्हणजे स्त्री आणि पुरुष शिक्षित होतील. ज्या शास्त्रांचा आधार सांगून त्यावेळेचे कालब्रह्मचे प्रचारक
त्याच शास्त्रात लिहिलेल्या उल्लेखांच्या विपरीत दंतकथा म्हणजे लोकवेद ऐकवत असतील तर तत्वज्ञानाला जाणणारे शिक्षित व्यक्ती ते ग्रंथ म्हणजे पुराण, वेद व गीता इत्यादी ग्रंथ स्वतः वाचून निर्णय घेतील. जे तत्वदर्शी संतांद्वारे सांगितलेले ज्ञान सर्व सद्ग्रंथांशी प्रमाणित होईल, तसेच त्या कालब्रह्मच्या प्रचारकांचे लोकवेद सद्ग्रंथांच्या विपरीत आढळून येईल, तेव्हा सर्व बुद्धिमान व्यक्ती तत्परतेने शास्त्रविधी विरुद्ध साधना त्यागून आमच्या शरणात येतील. तसेच शास्त्रविधीनुसार भक्ती ग्रहण करून मोक्ष प्राप्त करतील. या प्रकारे कलियुगात संपूर्ण विश्वात तत्वज्ञान म्हणजे कबीर परमेश्वर यांचे ज्ञानच राहील. अन्य लोकवेद अर्थात अज्ञान नष्ट होऊन जाईल. कबीर और ज्ञान सब ज्ञानडी, कबीर ज्ञान सो ज्ञान, जैसे गोला तोप का करता चले मैदान. ती वेळ वर्तमानात चालू आहे. सन 2014 मध्ये तत्वज्ञानाचा सूर्योदय होणार आहे. सूर्योदय होण्याच्या काही वेळेपूर्वी जो प्रकाश असतो तसा तत्वज्ञान प्रचाररूपी प्रकाश झालेला आहे. लवकरच ह्या तत्वज्ञानरूपी सूर्याचा प्रकाश विश्वभरात पसरेल. सर्व मानव समाज सुखी होईल. आपापसात प्रेम वाढेल. धन कमवण्याची लालसा राहणार नाही. सर्व मानव समाज विकाररहित होईल. पूर्ण परमात्मा यांची आजीवन भक्ती करणारे पूर्ण मोक्ष प्राप्त करून सतलोकी निघून जातील. धर्मदासजी यांना परमेश्वर कबीर बंदी छोडजी यांनी सांगितले, हे धर्मदास, तसे तर मी पृथ्वीवर अनेक वेळा प्रकट होतो, परंतु एक मानव सदृश जीवन पृथ्वीवर निवास करून प्रत्येक युगात तत्वज्ञान म्हणजे सूक्ष्मवेद प्रकट करीत असतो. वर्तमानात म्हणजे सन 1398 ते सन 1518 पर्यंत मी तत्वज्ञान लिपिबद्ध करवण्यासाठी तसेच समर्थांच्या समर्थतेचे प्रमाण देण्यासाठी कलियुगात निवास करत आहे. हे तत्वज्ञान तोपर्यंत लपवून ठेवायचे आहे ज्या वेळेस मधली पिढी प्रारंभ होईल, म्हणजे 20व्या शतकाच्या मध्यात सन 1950 पासून, तसेच संवत अनुसार 21व्या शतकाच्या प्रारंभापासून होईल. त्यावेळी माझा ज्ञान प्रचारक आमचा अंश म्हणजे वंश उत्पन्न होईल. त्याचा जन्म 20व्या शतकाच्या मध्यात म्हणजे सप्टेंबर सन 1951 मध्ये होईल. त्याच्यात आणि माझ्यात काही भिन्नता नसेल. मी सदा सर्वदा त्या आपल्या दासासोबत राहीन. तो माझेच स्वरूप असेल. जो 12वा पंथ अर्थात गरीबदास पंथाचा अनुयायी असेल तो 13वा अंश म्हणजे वंश असेल. जो सर्व पंथांना समाप्त करून एक परमेश्वर म्हणजे माझा पंथ चालवेल. 12व्या पंथाचे प्रवर्तक संत गरीबदासजी यांच्याद्वारे माझ्या महिम्याची वाणी प्रकट होईल, परंतु निर्णायक ज्ञान होणार नाही. ते 12 पंथाचे अनुयायी माझेच गुणगान करतील, परंतु तत्वज्ञानाच्या अभावी असंख्य जन्मातही स्थायी स्थान अर्थात सतलोकी निवास करू शकणार नाहीत. ते कालप्रेरित असतील. धर्मदास तो हे लाख दुहाई, सार ज्ञान कहीं बाहर न जाई, सार ज्ञान तब तक छिपाई, जब तक द्वादश पंथ न मिट जाई. कबीर सागर, कबीर चरित्र, बोध म्हणजे बोधसागर, पान नंबर 1870. उपरोक्त चौपाईंचा भावार्थ आहे की कबीर परमेश्वरजी आपले प्रिय भक्त धर्मदासजी यांना विशेष निर्देश देत आहेत की, हे धर्मदास, तुला लाख शपथ आहे की तू या तत्वज्ञानास तुझ्या व माझ्या व्यतिरिक्त अन्य कुणालाही समजावू नकोस. हे लिपिबद्ध कर. तुझ्या वंशात तसेच इतर 12 पंथ कालब्रह्म याच ज्ञानाच्या आधाराने चालवेल. परंतु माझ्या कृपेने कोणीही हे तत्वज्ञान यथार्थ रूपाने समजू शकणार नाहीत. ते आपापल्या बुद्धीनुसार याचा विपरीत अर्थ लावून एक दुसऱ्याबरोबर वादविवाद करत राहतील. आपापले मत चालवून भ्रमित राहतील. जर तू कुणास हे तत्वज्ञान सांगशील तर तो लगेच समजून जाईल. तसेच हा तत्वभेद वेळेपूर्वीच कालब्रह्मच्या दूतांच्या हाती लागेल. जेव्हा मधली पिढी सुरू होईल तेव्हा ज्ञान पण वेगळे नसल्यामुळे कालब्रह्म डाव साधेल. कोणताही जीव आमच्या शरणी येऊ शकणार नाही. यासाठी हे तत्वज्ञान तोपर्यंत गुप्त ठेवायचे आहे. माझे तत्वज्ञान इतर लोकवेद अर्थात अज्ञानाला असे नष्ट करेल जसे तोफ यंत्राचा गोळा जेथेही पडतो तेथील सर्व भवनांना व किल्ल्यांना उद्ध्वस्त करून सपाट मैदान करून टाकतो. वर्तमान समयी म्हणजे सन 2014 पर्यंत कालचे सर्व पंथ चालू झाले आहेत. ते पंथ प्रवर्तक काय ज्ञान सांगतात ते त्यांच्याद्वारे लिहिलेल्या पुस्तकात विद्यमान आहे.
बुद्धिमान किंवा शिक्षित व्यक्ती त्वरित तत्वज्ञानाच्या तराजूत तोलून पाहिल, तसेच त्या कालब्रह्मच्या हानिकारक पंथास त्यागून परमेश्वरांच्या शरणात विलंब न करता येईल. तसेच आपल्या संपर्कातील सर्व श्रद्धाळूंना देखील कालब्रह्मच्या जाळ्यातून मुक्त करण्याच्या हेतूने परमेश्वराचा यथार्थ भक्तिमार्ग प्राप्त करून देईल. या प्रकारे मानव सद्भक्ती करून पूर्ण मोक्ष प्राप्त करेल, तसेच आपल्या पूर्वस्थानी सतलोकी अमर जीवन प्राप्त करेल. भक्त धर्मदासजी यांना परमेश्वर कबीरजी यांनी बांधवगडला पाठवले. तसेच म्हणाले, मी तुमच्याकडे येईन, तेथे काही दिवस राहून ज्ञानाचा प्रचार करेन. काही दिवसांनी बांधवगड येथे प्रकट झाले.